लोकसभा निवडणुकीसाठी जे प्रचार प्रसारचा आज शेवटचा दिवस आहे. 20 तारखेला निवडणुकी होणार आहे, जिथे लोकांनी त्यांचा हक्क बजवायचा आहे आणि त्यासाठी आज जेवढी पार्टी आहेत त्यांनी त्यांचा पूर्णपणे त्यांची स्ट्रेंथ लावलेली आहे. मी साऊथ चा या सीटवर आहे, लोकसभा सीटवर. इथे दोन महत्त्वाचे कॅन्डिडेट बोलला जात आहेत. एक अरविंद सावंत जे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेनासाठी उभे आहेत, त्याचबरोबर यामिनी जाधव जे एकनाथ शिंदे यांची शिवसेना चे कॅन्डिडेट आहे. आम्ही लोकांशी जाणून घेऊया की इथे काय तयारी आहे, त्यांचा काय विश्वास आहे. असं म्हटलं जातं आहे की साऊथ मुंबई इथे काटेकी टक्कर असा हा शब्द वापरला जातो. नाही आम्हाला तसं काय वाटत नाही. काटेकी टक्कर आमचे जे कार्यकर्ते आहेत, आमचे शिवसैनिक आहेत, हे संपूर्ण युवा सेना, शिवसेना, युवा पिढी हे सर्व आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आहेत. नाही आम्हाला एवढं काही भीती वाटत नाही, पण आमचे कार्यकर्त्यांनी पण फुल तयारी केलेली आहे. आम्ही असे गाफील पण राहिलो नाही. आम्हाला भीती पण कसली वाटत नाही, पण तरी पण आमची संपूर्ण तयारी चालू आहे. आणि आमचे अरविंद सावंत हे पुन्हा तिसऱ्यांदा निवडून जाऊन संसदेत बसणार आहे. त्यांचा बुलंद आवाज पुन्हा एकदा संसदेत जाणार आहे, ही आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे. पूर्ण ताकद लावलेली आहे की जिंकायचं आहे म्हणजे जिंकायचं आहे. कारण की आता इथे शिवसेना वर्सेस शिवसेना आहे. तर आपल्याला वाटतंय की आपल्याला टफ असा फाईट पडेल. मुळात इथे शिवसेना वर्सेस शिवसेना नाही, इथे फक्त एकच शिवसेना आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मशाल. म्हणजे कोण शिवसेना आहे, इथे उद्धव साहेबांची शिवसेना महत्त्वाची आहे. चिन्ह आमचा मशाल आहे. जिथे उद्धव साहेब मातोश्री तिथे शिवसेना. आज काय प्रोग्राम आहे, इथे खूप मोठी तयारी सुरू आहे. आज आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे इथे आमच्या भेटीसाठी येणार आहेत, शिवसैनिकांचं मनोबल वाढवायला. आणि ते येत असल्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे. बहुतेक हा मैदान हा कमी पडणार आहे आणि ऐतिहासिक मैदान आहे. इथे जेव्हा जेव्हा आमची सभा झालेली आहे उद्धव साहेबांची, शिवसेनेचा 100 पटीच्या वरी इथे विजय झालेला आहे. आपलं काय मत आहे, इथे कोण जिंकणार आहे? अरविंद सावंत की सावंत? नाही, सावंतन जिंकणार. 100% सावंतन जिंकणार. आणि इकडे आमचा बालेकिल्ला आहे. सावंताशिवाय कोणच येणार नाही निवडून इकडे. इथे गोविंद सांगतोय की गोविंदाचं काय करायचं हो आम्हाला? तो तिकडे गेला ना, आमच्याकडे नाही आलाय ना, तो सोडून द्या गोविंदाचा विषय. पण आमच्या इकडे अरविंद भाईच जिंकणार 100%. पंतप्रधान म्हणतात की तुम्ही ह्यांना जिंकून द्या, ती नकली शिवसेना आहे. ती नकली नाही आहे. ती नकली असेल पण आमची नकली नाही आहे. आमची अस्सल शिवसेना आहे. त्यांनी चोरलंय ते आमचं धनुष्यबाण, आणि त्यांनी चोरलंय त्यांनी. काय तयारी आहे आपली? जोरात तयारी आमची. आणि आमचाच उमेदवार अरविंद सावंत येणार निवडून. अजून आपण समजून घेऊया. इथे अजय चौधरी देखील इथे आलेत इथे बघायला. इथे आज संध्याकाळी सभा होणार आहे. साहेब, आपण इथे आलेलो आहोत. काय तयारी आहे? आज शेवटचा दिवस आहे. किती काटेकी टक्कर आहे इथे? काटेकी टक्कर नाही, इथे आम्ही 100% नव्हे तर 101% जिंकतो आहे. आणि 2 लाख मतांच्या मार्जिनने जिंकतो आहे, थोडं पण नाही. आणि ही सभा आहे ती म्हणजे खऱ्या अर्थाने सोनार की एक लोहार की अशी ही सभा आहे. आत्तापर्यंत जे काय इथे येऊन या देशाचे पंतप्रधान खोटं बोलले मुंबईत, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री खोटं बोलले, या मैदानामध्ये येऊन खोटं बोलले, त्यांचाच पर्दाफाश करायचा आजची सभा आहे. त्यांना प्रत्युत्तर देण्याची ही सभा आहे. आणि मुंबईतली ही शेवटची सभा असली ती दणदणीत होईल, प्रचंड उत्साहात होईल आणि विराट अशी सभा होईल. पंतप्रधान म्हणतात की ती नकली शिवसेना आहे, ते शरदचंद्र पवार यांच्यावर टीका करतात आणि कुठलेही शब्द वापरत आहेत. तर ह्याचा इफेक्ट पडेल, कारण की आता धनुष्यबाण त्यांच्याकडे आहे. धनुष्यबाणवर लोकांचा इथे विश्वास होता. लोक धनुष्यबाणवरच मतदान करायचं. गेल्या 10 वर्ष आपण पाहतोय की त्यांना शिवसेनेला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. तिथे अभिनेता देखील गोविंदा प्रचार प्रसार करतोय की उद्धव म्हणजे धनुष्यबाणला आपल्याला मत द्यायचं आहे. बघा, ही विचारांची लढाई आहे, संविधानची लढाई आहे. निशाण्या येत जातात, जातात, परंतु शिवसेना ही इथे तळागाळात रुतलेली आहे. मशाल निशाणी घरोघर पोचलेली आहे. म्हणून विरोधकांना असं वाटते की निशाणी चोरली म्हणजे आपण अर्धी लढाई जिंकली. तर तुम्हाला येत्या 4 तारखेला कोण लढाई जिंकते ते समजेलच. आणि मोदी या देशाचे, मी पंतप्रधान म्हणून बोलतो आहे,
पंतप्रधानांचे वैचारिक पातळी फार उच्च लेवलची असायला पाहिजे, कारण त्यांना जगभर आपले विचार मांडायचे असतात. पण ह्या देशाचं दुर्दैव असं आहे की ह्या देशाला असे पहिले पंतप्रधान भेटले आहेत की मी गेल्या 10 वर्षात काय केलं ते सांगत नाही, पुढचे 5 वर्ष जर मिळाली मला तर मी काय करेन ते सांगत नाही. नकली शिवसेना, भटकती आत्मा, मंगळसूत्र, हिंदू मुस्लिम, मुस्लिम लीग, असा वेगवेगळे विषय, भावनिक, राम जन्मभूमी. अरे तुम्ही या देशाला 10 वर्षात दिलंत काय आणि पुढच्या 5 वर्षात काय देणार हे जनतेला सांगायला पाहिजे होतं. पण ते सांगू शकत नाही, कारण गेल्या 10 वर्षात त्यांनी जे जे सांगितलं ते केलं नाही हे जनतेने पाहिलेलं आहे. राज ठाकरे इम्पॅक्ट पडेल का? नाही रे, राज ठाकरे हे चलनी नाणं राहिलेलं नाही. ते जसे मोदींनी 500 आणि 1000च्या नोटा चलनातनं बाद केला, तसा मुंबईकरांनी त्यांना चलनातला बाद केलेला आहे. कारण विचारांची त्यांची पातळी नाही आहे. निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ते वेगवेगळ्या लोकांबरोबर जातात. वैचारिक पातळी त्यांची संपलेली आहे आणि उगाचच भावनिक बोलून आता होत नाही. आपण घरोघरी गेलेत तर लोक काय म्हणतात ते त्यांना जरा प्रतिक्रिया द्या. इतकंच नव्हे तर त्यांच्या स्वतःच्या पक्षातला तळागाळातला कार्यकर्ता अलिप्त राहू इच्छितो आहे, कारण त्यांना देखील तो निर्णय पटलेला नाही. ज्या बाळासाहेबांनी स्थापन केली शिवसेना आणि अनेकांना नावारूपाला आणलं त्यांच्यासकट, ती शिवसेना फोडण्याचं पाप या भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात केलं आहे. बाळासाहेबांचा आत्मा त्यांना माफ करणार नाही आणि त्यामुळे म्हणजे 20 तारखेला चांगला प्रश्नच नाही. नक्कीच नक्कीच चांगला. कॅमेरामॅन प्रशांत मानेसह सूरज ओझा, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.